दलितांना अनेकांना नोकऱ्या मिळाल्या का? नोकऱ्या मिळाल्या. त्यांची घरं सुधारली का? घरं सुधारली. त्यांच्यातल्या पहिल्यातनं दुसऱ्या पिढीमधल्या लोकांमधनं शहरात माणसं आली का? आली. शहरातनं देशाच्या इतर भागात गेली का? गेली. परदेशात पण गेली का? गेली. पण परदेशामध्ये महाराष्ट्रापुरता विचार करायचा तर पहिला ब्राह्मण आणि पहिला मराठा आणि पहिला दलित यांच्यामध्ये काही वर्षांचं अंतर आहे की नाही? आता लोक काय म्हणतील, तिथे कुठे अमेरिकेत आरक्षण आहे? पण ऍक्सेस हा आरक्षणाचाच भाग आहे ना. ऍक्सेस समाजाच्या विशिष्ट घटकाला एका टप्प्यावर आधी मिळतो, एका विशिष्ट घटकाला अजिबातच मिळत नाही. याचा जेव्हा आपण विचार करतो ना, त्यावेळेला आपल्या समाजात दुर्दैवाने काय झालंय, आपण आरक्षणाकडे पाहताना फक्त शाळेत किती जागा आहेत, कॉलेजात किती जागा आहेत, नोकरीत किती जागा आहेत हे पाहतो. याच्या पलीकडे जाऊन ज्यांना त्या जागा मिळणार नाही त्यांना फेलोशिप मिळतील का? त्यांना इतर कोणत्या पद्धतीने मदत करता येईल का? जसं आपल्याकडे आता सारथी आहे, बार्टी आहे, मार्टी आहे, या सगळ्या प्रकारच्या यंत्रणांनी जी माणसं आरक्षणाच्या चौकटीत बसत नाहीये पण त्यांना इतर पद्धतीने मदत करता येणं शक्य आहे, हे एका अर्थाने सोशल अपलिफ्टमेंटचं काम आहे, सामाजिक उन्नयनाचं काम आहे.